पाणीपुरी खा पण जबडा सांभाळून, हे आम्ही तुम्हाला का सांगतोय त्याला कारणही तसंच आहे। कारण सध्या एका महिलेचा पाणीपुरी खाताना अचानक जबडा अडकला, ही घटना समोर आली। नेमकं हे कसं घडलं आणि जबडा हा नेमका अडकतो कसा? पाणीपुरी खातानाच नाही तर अनेक कारणांमुळे, अगदी तुम्ही जांभई देत असाल तरी सुद्धा हा प्रकार तुमच्यासोबत घडू शकतो। नेमकं काय घडलं या महिलेसोबत आणि हा जबडा नेमका कसा अडकतो आणि त्यावर कशा प्रकारे उपाय केले जातात, त्यासाठी जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। पाणीपुरी खाणं म्हणजे सर्वांचंच आवडतं काम, त्यातही महिलांसाठी पाणीपुरी म्हणजे सर्वात वीक पॉइंट। पण उत्तर प्रदेशातल्या एका महिलेला पाणीपुरी खाणं चांगलंच अंगलट आलंय। यात उत्तर प्रदेशातल्या किशनपूर गावच्या इंकला देवी यांचा जबडा निखळला। पाणीपुरी खाताना त्यांनी जबडा मोठ्या प्रमाणात उघडला आणि तो आता बंदच होत नाहीये। डॉक्टरांनीही त्यांचा जबडा बंद करण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही। शेवटी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून जबडा पुन्हा जागेवर बसवण्यात आला। हाल में आई हैं, इनका मुंह खुल गया है, क्या मामला है ये गोलगप्पे खा रही थी सर, मुंह फाड़ा जैसे फटा रहे। मतलब जैसे गोलगप्पे खाने के लिए इन्हें मुंह खोला तो वो बंद नहीं हो रहा है ना। ये समस्या कब से है इनको? कभी नहीं, आज ही भैया आए। अरे डिलीवरी होने है बहू की, हमारी भतीजा बहू की, वे पीछे से पता नहीं है, घर में आए तो रात के हम भूख प्यास लग रही थी तो चलो बोलो गोलगप्पे, बच्चे बोले गोलगप्पे खा ले। हमने खा लिया, ये जैसा मुंह फाड़ा है ऐसा ही फटाई मुंह बंद नहीं। इंकला देवी सुनेच्या प्रसूतीसाठी ओरियामधील रुग्णालयात आल्या होत्या। त्यांचं कुटुंबही सोबत होतं। यावेळी सगळ्यांनी पाणीपुरी खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि सगळेजण पोहोचले पाणीपुरीच्या गाड्यावर। इंकला देवी यांनी प्लेटमधली मोठी पाणीपुरी उचलली आणि ती खाण्यासाठी तोंड उघडलं, पण नंतर त्यांचं तोंड बंदच होईना। जबडा अडकल्यामुळे त्यांच्या वेदना वाढल्या। अखेर कुटुंबियांनी तातडीनं रुग्णालयात धाव घेतली। पण इंकला देवींसोबत जे घडलं ते सगळ्यांसोबतच घडू शकतं का? तर हो, आणि हे फक्त पाणीपुरी खातानाच नाही तर मोठ्यानं जांभई देतानाही घडू शकतं। या प्रक्रियेला TMJ डिस्लोकेशन म्हणतात, म्हणजेच टेम्पोरो मेंडिब्युलर जॉइंट डिस्लोकेशन, ज्यात मोठ्या प्रमाणात जबडा उघडल्यामुळे तो सांध्यांमधनं निखळतो। आपला जबडा जागेवर न सरकणे किंवा जॉ लॉक याला वैद्यकीय भाषेमध्ये टेम्पोरो मंडिब्युलर जॉइंट डिस्लोकेशन असं म्हणतात। तर ही समस्या होते का? तर छोट्या तोंडी मोठ्या पदार्थाचा घास घेणे किंवा जोरात जांभई देणे किंवा एक्सटर्नल ट्रॉमा या गोष्टीमुळे हा जॉ लॉक होऊन जातो। तर यासाठी आपण काय उपाय करू शकतो? तर यासाठी आपण नॅलाटॉन मनोवर हे करू शकतो। नॅलाटॉन मनोवर म्हणजे काय? हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केले जाणारे मनोवर आहे। यामध्ये आपले दोघं थंब हे लोअर मोलर या ठिकाणी ठेवले जातात आणि डाऊनवर्ड आणि पोस्टेरियर असं डिस्प्लेसमेंट केलं जातं। त्याने काय होतं तर जॉईंट हा प्रॉपर त्याच्या पोझिशनला येऊन जातो। पण मग जबडा निखळणं अतिशय धोकादायक आहे का? तो पुन्हा जागेवर बसवता येतो का? असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल। तर जबडा पुन्हा जागेवर बसवता येऊ शकतो, त्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते। जबडा निखळल्यावर तात्काळ डॉक्टरांना दाखवा। डॉक्टरांच्या मदतीशिवाय जबडा परत बसवण्याचा प्रयत्न करू नका, कारण यामुळे अधिक नुकसान होऊ शकतं। डॉक्टर तुमचा जबडा हळुवारपणे जागेवर बसवतील। यासाठी ते तुमचे अंगठे तोंडाच्या आत आणि बोटं हनुवटीखाली ठेवून जबडा हळुवारपणे दाबतील। वारंवार जबडा निखळत असल्यास शस्त्रक्रियेची गरज भासू शकते। दुसरं आपण या ठिकाणी काय करू शकतो? औषधी उपचार ह्या घेऊ शकतो। त्यामध्ये आपण मसल रिलॅक्संट असेल हे घेऊ शकतो। यामध्ये आपण पेन किलर सुद्धा घेऊ शकतो का? कारण की यामध्ये भरपूर साऱ्या वेदना आणि आपला हा जो जॉईंट असतो हा ओपनच्या ओपन हा राहून जातो, त्यामुळे या गोष्टी करणे आवश्यक आहे। तिसरं यामध्ये आपण काय करू शकतो तर बोटॉक्सचे इंजेक्शन आपण घेऊ शकतो। बोटॉक्स म्हणजे काय? हे बोट्युलिनम टॉक्सिन असतं। हे आपण टेम्पोरो मंडिब्युलर जॉइंट या ठिकाणी दिले जातात। याने काय होतं तर मसल ज्या स्पाझम झालेल्या आहेत त्यांना थोडं रिलॅक्सेशन मिळतं आणि हा जॉइंट आपल्या प्रॉपर पोझिशनला येतो। चौथं या ठिकाणी आपण काय करू शकतो तर चौथं याला आपण सर्जरी करू शकतो। यापूर्वी केरळमधील स्थानकावरही असाच प्रकार घडला होता। एका प्रवाशाचा जबडा अडकला आणि तेव्हा डॉक्टरांनी तात्काळ जबडा पुन्हा जागेवर बसवला।
जबडा निखळणे ही सामान्य प्रक्रिया आहे. वेळीच डॉक्टरांकडे गेल्यास धोका टाळता येऊ शकतो. पण पाणीपुरी खाताना जमेल तेवढंच तोंड उघडणं जास्त सोयीचं आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.